जीवनातलं मिशन आहे की पेट्रोल डिझेलला बंद करून शेतकऱ्याला इंधनदाता, ऊर्जादाता, विटामिन दाता, हवाई इंधनदाता बनवायचा आहे. आणि आता तर आम्ही इथेनॉल पासून बायो एव्हिएशन फ्युएलही तयार केला. पुन्हा म्हणाल की तुम्ही नागपूरला गोष्टी सगळ्या करा, मग तुम्ही करा, तुम्हाला जास्त अनुकूलता आहे. नागपूरचं एअरपोर्ट सुरू होण्याच्या आधी मी नागपूरची विमानं ही शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो एव्हिएशन फ्युएल घेऊन उडतील असा संकल्प केलेला. त्यामुळे पुण्याचा देखील एअरपोर्टवर इथेनॉल पासून जर तुम्ही हवाई इंधन तयार केलं तर त्याची सुरुवात देखील आपण पुण्यापासून करावी अशी विनंती आहे. पुणे तिथे काय उणे असं म्हणतात, पण ते केल्याशिवाय नाही होत. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इथले आमदार, खासदार, मंत्री महोदय आणि माझा अजितदादांना पण निरोप सांगा की एवढी 2 कामं जी आहेत ही कुठल्याही परिस्थितीत आपण जर केली तर पुणे जिल्ह्याचा, पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा दर हा 2 पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. या संतांच्या भूमीमध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमधला शेतकरी हा समृद्ध होईल, संपन्न होईल. आणि केवळ स्मार्ट शहरं नाही तर स्मार्ट विलेजेस बनतील आणि खऱ्या अर्थाने एक शिवशाही किंवा रामराज्याचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होईल. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात कमीत कमी 1.5 लाख कोटी रुपयाची कामं सुरू करण्याचा मी प्रयत्न करेन असा विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. खर तर धन्य हे हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे, असं विकासाचं मी उपस्थितांना विनंती करेन कोणीही उठू नका. आपला कार्यक्रम